ज्यांनी पंढरपूरच्या शेतकरी आंदोलनामध्ये गोमूत्र शिंपडलं, मुळात त्याचे विचारच जर अपवित्र असतील तर गोमूत्र जागेवर शिंपडून उपयोग नाही. त्यांनी स्वतःच्या तोंडावर, मेंदूवर, शरीरावर गोमूत्र टाकलं पाहिजे आणि ते प्राशन केलं असतं तर मुळात तो माणूस पहिल्यांदा पवित्र झाला असता. माझं स्पष्ट मत. दीड शहाणेनो, तुमची शूद्राची अवस्था होती. तुम्ही ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करताना इथल्या पेशवाईंनी काय केलं होतं पूर्वजांना जरा आठवा. धमन्यात जर रक्त असेल आणि डोक्यात मेंदू असेल ना तर त्याचा वापर करा. जो माणूस गोमूत्र शिंपडत होता तो जर गोमूत्र पिला असता तर पहिल्यांदा तो पवित्र झाला असता. म्हणजे मालक म्हणणार चला भुंकायला सुरुवात करा की लगेच तुम्ही भुंकायला सुरुवात करणार, ही तुमची पात्रता. अपवित्र आता कुणी आहे का? अपवित्र ठरू कसं काय शकता? अरे मुळात तुम्ही शूद्र आहे. तुम्ही दुसऱ्याला शूद्र काय ठरवणार? तुम्ही एका नेत्याचे तळवे चाटता म्हणून तुम्हाला काय ती किंमत आहे. ओके, एखाद्याची किती लाळ घोटेपणा करावा, किती चापलुसी करावी. त्या पंढरपूरमध्ये शेतकरी कर्जमाफीचं म्हणजे अन्नत्याग आंदोलन झालं. कुणाचं काय हे तुम्हाला माहितीये. पण नंतर म्हणे एका दीड शहाणेने तिथं गोमूत्र शिंपलं. का शिंपडलं? हे आहेत विकृत विचाराचे नासके कांदे, ज्यांना समाजामध्ये विनाकारण काहीतरी काड्या करायच्या. हे कुणाचं पिल्लू आहे माहितीये का? हे कुणाची चापलुसी करतं माहितीये का? वाचाळवीर सत्ताधारी पक्षातला जे वळू सोडलाय त्याचं हे पिल्लू आहे. आणि या पिल्लाला असं वाटतं की गोमूत्र शिंपडलं की सगळे हे होतं. अरे ज्या विचारांनी तुम्ही तुमचा मेंदू घाण झालाय, गुलाम झालाय, ज्या व्यवस्थेने तुम्हाला आयुष्यभर शूद्र ठरवलंय, एकदा जरा पेशवाईचा इतिहास उकरून बघा. दीड शहाणेनो, तुमची शूद्राची अवस्था होती. तुम्ही ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करताना इथल्या पेशवाईंनी काय केलं होतं पूर्वजांना जरा आठवा. धमन्यात जर रक्त असेल आणि डोक्यात मेंदू असेल ना तर त्याचा वापर करा. हे मी का म्हणतोय? शूद्र अशूद्र, स्पृश्य अस्पृश्य हे आता पाळलं जातं का? 21व्या शतकात आहोत. जाती अंताची लढाई लढण्याचे गप्पा मारतो आणि हे असले विचारांनी वांझोटे असणारे काय करतात तर शुद्धी क्रिया करतात. का तर तो माणूस वाईट आहे, तो माणूस भले वाईट आहे, हरकत नाही. आंदोलन शेतकऱ्याचं होतं ना. तुमचा बाप कोण आहे? शेतकरी आहे ना. तुमच्या भावकीतल्या 10, 100, 200 लोकांना सुद्धा त्याच कर्जमाफीचा लाभ होणार आहे ज्याच्यासाठी ते आंदोलन होतं. ते धनदांडग्याचं होतं, तोंड म्हणजे सोन्याचा चमचा घेऊन आलेले, ते सगळं मान्य आहे. पण तुमच्या विचारांची म्हणजे घाणेरडी दलिंद्री ही अशा पद्धतीची या महाराष्ट्राला पाहावी लागते फक्त प्रसिद्धीसाठी. म्हणजे मालक म्हणणार चला भुंकायला सुरुवात करा की लगेच तुम्ही भुंकायला सुरुवात करणार, ही तुमची पात्रता, लायकी, अवस्था. आणि ही जर अशी असेल, गोमूत्र शिंतोडून किंवा टाकून उपयोग नाही. बघा, मला या सुद्धा गोष्टीची उखल करायची म्हणून या विषयाचा मी रेफरन्स घेतला. बाकी त्यांच्या म्हणजे मेंदूची, विचाराची, नेत्याची काय पात्रता, लायकी आहे हे मला सगळं माहिती आहे. आता मी मूळ मुद्द्यावर येतो. त्या अगोदर सर्वांना सप्रेम नमस्कार. जय जाऊ, जय शिवराय, जय मल्हार, जय भीम, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे पुण्यातून चर्चा करतोय, महत्वाच्या विषयावर चर्चा करतोय आणि खास करून बंडखोर नेता या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर चर्चा करतोय. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गोमूत्र शिंपडलं म्हणजे याचा अर्थ हा विषय महत्वाचा आहे म्हणून तुमची कमेंट, प्रतिक्रिया मला फार महत्वाची आहे. मी आतापर्यंत जे बोललो त्या व्यक्तीच्या मेंदूची गुलामगिरी आहे, घाणेरडा आहे, विकृत आहे. कारण त्यांच्या डोक्यात तशीच पेरणी झाली.
पक्ष बदलला की यांच्या भूमिका बदलतात. हे खोबरं तिकडे चांगलं करणारी मंडळी. विषय सोडून द्या. आता येऊ गोमूत्रावर. गाईला 33 कोटी देव त्या गायीमध्ये आहेत असं म्हणतात. म्हणजे गाईला माता म्हणणारी माणसं आहेत आपण. काही आयुर्वेदातली किंवा योग अभ्यासामध्ये तज्ज्ञ असणारी मंडळी ही गाईच्या शेणाला, गाईच्या गोमूत्राला पवित्र मानणारी लोक आहेत. अपवित्र आता कुणी आहे का? अपवित्र ठरू कसं काय शकता? अरे मुळात तुम्ही शूद्र आहे. तुम्ही दुसऱ्याला शूद्र काय ठरवणार? तुमची काय व्याख्या आहे? ओके, मग तुम्ही जर एखाद्या जागेला वर गोमूत्र टाकत असाल म्हणजे ती जागा अपवित्र झाली होती का? पवित्र अपवित्र कुणी ठरवलं? म्हणजे मागच्या 2-3 वर्षापासून अगोदर तुमची काय लायकी होती? कोण तुम्हाला साधं विचारत तरी होतं का? तुम्ही एका नेत्याचे तळवे चाटता म्हणून तुम्हाला काय ती किंमत आहे. ओके, आता ज्याला तुम्ही विरोध केला तो चांगला आहे वाईट आहे हे तुम्हीच ठरवा. मला त्याच्याशी घेणं देणं, माझी ओळख पण नाहीये. तो व्यक्ती सोडू द्या. एक व्यक्ती तिथं नव्हता गेलेला, तिथं शेकडो लोक गेले होते. ते सगळे शेकडो लोक अपवित्र होते का? हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि गाईचं पवित्र गोमूत्र एखाद्या जागेवर जमिनीवर टाकलं म्हणजे ती पवित्र होणार आहे हा चमत्कार कुणी सांगितला तुम्हाला? तोच जो माणूस गोमूत्र शिंपडत होता तो जर गोमूत्र पिला असता तर पहिल्यांदा तो पवित्र झाला असता. ज्याने पंढरपूरच्या शेतकरी आंदोलनामध्ये गोमूत्र शिंपडलं, मुळात त्याचे विचारच जर अपवित्र असतील तर गोमूत्र जागेवर शिंपडून उपयोग नाही. त्यांनी स्वतःच्या तोंडावर, मेंदूवर, शरीरावर गोमूत्र टाकलं पाहिजे आणि ते प्राशन केलं असतं तर मुळात तो माणूस पहिल्यांदा पवित्र झाला असता. माझं स्पष्ट मत आहे. अरे हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. याच महाराष्ट्रानं नुसतं राज्याला नाही देशाला, जगाला विचार दिले पुरोगामित्वाचे. ज्या व्यवस्थेने तुम्हाला शूद्र अशूद्र तुमच्या मेंदूत टाकलं तिथं तुम्हाला बी शूद्र ठरवलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारी मंडळी तुमचं काय भलं करणार आहे? तुम्हाला सुद्धा शूद्र समजते आणि ठरवते सुद्धा. तुम्ही जर तेच गोमूत्र पिला असतात किंवा शेण खाल्लं असतं त्या गाईचं तर अगोदर तुम्ही स्वतः अपवित्र आणि ती जागा पवित्र करायला निघाले. महाराष्ट्रात हे नवीन पायंड्या कशासाठी? बरं, ही कुणाच्या डोक्यातली सुपीक कल्पना आहे? जो माणूस विचाराने घाणेरडा आहे. जो माणूस विचाराने घाणेरडा असतो ना तो कुणाचाच नसतो. त्यांनी एकदा आत्मपरीक्षण करावं, बघा काय होतंय. आणि राहिला मुद्दा कर्जमाफीच्या विषयाचा. बरं, ज्याच्या विरोधात टार्गेट होतं तुमच्यात जर हिंमत असती तर त्यांच्या गावी जाऊन तुम्ही करा ना. त्यांच्या मग लोकांनी शाबासकी दिली असती. प्रसिद्धीसाठी, स्टंट बाजी करण्यासाठी गाईचं गोमूत्र शिंपडलं ते त्या जागेवर टाकण्यापेक्षा स्वतःवर टाकलं असतं तर त्या पंढरपुरातल्या लोकांनी तुमची पाठ थोपटली असती. आता तुमची लायकी काढतायत. त्याचं कारण काय? शूद्रांनी अशुद्ध करणं समजू शकतो, पण शूद्रांनी शुद्ध करणं हे तुमच्या तरी बुद्धीच्या बाहेर आहे. आणि हे समजून घेतलं पाहिजे. एवढंच मला म्हणायचं होतं. शुद्ध अशुद्ध काही नसतं. ते सगळं संपलंय आता. या देशात लोकशाही आहे आणि कायद्याने हा देश चालतो. कदाचित तुम्हाला माहित नसेल, तुमच्या शुद्धतेसाठी तुम्हाला सुद्धा ऑप्शन नाहीये दुसऱ्याला शुद्ध अशुद्ध ठरवण्याची तर गोष्ट. आणि राहिला आता तुमच्या विचारांचा किंवा तुमच्या नेत्याचा विषय. जे घाणेरडे आहेत, जे दीडदमडीचे आहेत आणि जे खरंच चमचेगिरी करतात, म्हणजे फक्त पदासाठी आणि टाकलेल्या तुकड्यासाठी किती इमानदारी दाखवायची जसं तुमच्या नेत्यावरून कळतं तसं तुमच्या वैचारिक
म्हणजे घाणेरड्यापणातून सुद्धा ते लक्षात येतं. एवढंच मला म्हणायचंय. बाकी जनता सुज्ञ आहे. खरंय की खोटं आहे मला सांगा कमेंट करून. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. खरंच जे अंधभक्त असतील, जे भक्तुल्य असतील, त्यांनी हा व्हिडिओ कृपया बघू नये. कारण त्यांच्या मेंदूला फार झिंझिण्या लागतील आणि काय होईल मी सांगू शकत नाही. धन्यवाद.